आजकाल आहे ना, लक्ष केंद्रित करणं म्हणजे इतकं अवघड होऊन बसलंय. महत्वाचं काम समोर असतं, पण आपण ते बाजूला सारतो आणि पटकन फोन उचलतो. असं का होतं आपल्याबरोबर? ही जी सततची अस्वस्थता आहे किंवा कामांपासून पळ काढण्याची जी वृत्ती वाढतीये, यामागे नक्की काय कारण असेल? आज आपण जरा याच प्रश्नाचा मागोवा घेऊया. आपल्याकडे थिबॉम मेरिसे यांचं डोपामाइन डिटॉक्स नावाचे एक मार्गदर्शक आहे. हो. त्यातून जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारावर आपण समजून घेऊ की आपल्या आजूबाजूची जी सततची उत्तेजना असते ना, ती आपल्यावर नेमका काय परिणाम करते. आणि ही जी डोपामाइन डिटॉक्स संकल्पना आहे, म्हणजे काय आहे नक्की, फोकस परत मिळवायला ती कशी मदत करू शकते असं म्हणतात. चला तर मग याचा जरा सविस्तर विचार करूया. अगदी. आणि सुरुवात डोपामिन पासूनच करायला हवी, नाही का? म्हणजे अनेकांना काय वाटतं की डोपामिन म्हणजे फक्त आनंदाचं रसायन. हो, तेच वाटतं बहुतेकदा. पण या पुस्तकात म्हटलंय तसं ते तेवढंच मर्यादित नाहीये. हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे, जो आपल्याला एखाद्या बक्षिसाच्या अपेक्षेने कामाला लावतो. अच्छा, अपेक्षा. हो, म्हणजे काहीतरी चांगलं मिळणार आहे या आशेने आपण कृती करतो. उत्क्रांतीच्या दृष्टीने हे जगण्यासाठी आणि वंश पुढे नेण्यासाठी गरजेचं होतं. पण आजच्या जगात काय होतंय, जिथे क्षणाक्षणाला काहीतरी नवीन उत्तेजना आपल्यासमोर उभी राहते, तिथे हीच नैसर्गिक प्रेरणा देणारी यंत्रणा आपल्याच विरोधात काम करायला लागलीय. ती काय म्हणतात त्याला, एक प्रकारे हायजॅक झालीय. हे कसं घडतंय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे हायजॅक होणं, मला वाटतं अनेकांना याचा अनुभव येत असेल. म्हणजे आपल्याला अगदी स्पष्ट माहीत असतं की अमुक एक काम महत्वाचं आहे, पण सुरुवातच करता येत नाही. त्याऐवजी आपण काय करतो, तर सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींकडे वळतो. ईमेल चेक कर, सोशल मीडिया बघ. असं का होतं? याचं एक कारण म्हणजे या मार्गदर्शिकेत डोपामाइनला अधिकची लालसा निर्माण करणारा रेणू असं म्हटलंय. मॉलिक्यूल ऑफ मोर. अगदी, मॉलिक्यूल ऑफ मोर. याचा अर्थ काय, तर आपल्याला जेवढी जास्त उत्तेजना मिळते तेवढी आपल्याला अजून जास्त उत्तेजनेची गरज भासायला लागते. हे एक न संपणारं चक्र आहे. बापरे. आणि आजचं जे तंत्रज्ञान आहे ते ह्याच चक्राला खतपाणी घालतंय. कसं काय? उदाहरणार्थ आपले स्मार्टफोन्स घ्या. त्यातले ॲप्स, नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स, म्हणजे जसं यूट्यूब किंवा फेसबुकवर आपल्याला दिसतं, हे मुद्दाम आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच बनवलेले आहेत. बरोबर. नोटिफिकेशनचा आवाज आला किंवा फोन व्हायब्रेट झाला की आपण लगेच तपासतो. हो, नकळत हात जातोच फोनकडे. बरोबर. लाईक्स, कमेंट्स मिळतील या अपेक्षेने डोपामाइन रिलीज होतो. पण त्याने मिळणारा जो आनंद असतो ना, तो अगदी तात्पुरता असतो. आणि मग आपल्याला पुन्हा काहीतरी नवीन हवं असतं. आणि तंत्रज्ञानाबरोबरच अन्नपदार्थ पण आहेत. साखर आणि चरबीयुक्त पदार्थ आपल्याला नैसर्गिकरित्या आवडतात, कारण पूर्वी ते ऊर्जेचे दुर्मिळ स्रोत होते. अच्छा. आणि अन्न उद्योग याचाच गोष्टीचा बरोबर फायदा घेतो. अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर टाकली जाते किंवा अशाच चवी टाकल्या जातात की आपण गरजेपेक्षा जास्त खातो. आणि साखरेच्या व्यसनाबद्दल या पुस्तकात थोडा वेगळा विचार मांडलाय. म्हणजे काही तज्ज्ञ म्हणतात की ती अगदी निकोटीनसारखी सवय लावते. हो. तर काही जण म्हणतात की ती ड्रग्ज इतकी तीव्र नसते. पण मुद्दा हा आहे की असे पदार्थ आपल्या डोपामाइन सिस्टीमला उत्तेजित नक्कीच करतात. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञान आणि अन्न या दोन्ही गोष्टी आपल्याला एका प्रकारे तात्काळ समाधान मिळवण्याच्या सवयी लावत आहेत. आणि ह्याचा परिणाम फक्त आपल्या सवयींपुरता नाही, तर आपली जी ध्येय गाठण्याची क्षमता आहे त्यावरही होतोय. बरोबर? अगदी बरोबर. या मार्गदर्शिकेत डॉक्टर एडवर्ड बॅनफिल्ड यांच्या संशोधनाचा उल्लेख आहे. ते काय सांगतात की भविष्याचा विचार करून वर्तमानात निर्णय घेण्याची जी क्षमता असते ना, लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह, ती यशासाठी खूप महत्वाची आहे. पण सतत मिळणारा जो झटपट प्रतिसाद आहे, म्हणजे सोशल मीडियावरचे लाईक्स वगैरे, तो आपल्याला तात्काळ समाधानाची सवय लावतो. इमिडिएट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतात. हो. फेसबुकचे एक माजी अधिकारी आहेत, चमत पालिहापितिया. त्यांनी म्हटलंय की आपलं डोकं अशा जलद प्रतिसादासाठीच आता तयार होत आहे. आणि यामुळे होतं काय की मोठं यश मिळवण्यासाठी जो संयम लागतो, दीर्घ प्रयत्न करण्याची तयारी लागते, ती कमी होते. आपल्याला वाटायला लागतं की सगळं काही सहज आणि लवकर मिळालं पाहिजे. हा एक मोठा बदल आहे आपल्या मानसिकतेमध्ये. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अतिउत्तेजना, ओव्हरस्टिम्युलेशन. पुस्तकानुसार याचा अर्थ असा की जेव्हा आपलं मन सतत हाय लेव्हलच्या उत्तेजनेला सरावलेलं असतं, तेव्हा जी सामान्य किंवा थोडी एकाग्रता लागणारी कामं आहेत ना, ती अगदी नीरस वाटायला लागतात. अच्छा. म्हणजे आपली जी उत्तेजनेची पातळी आहे आणि कामासाठी जी आवश्यक शांत, स्थिर पातळी आहे, यात एक अंतर तयार होतो, एक गॅप येतो.
याला लेखकाने वेगळ्या उत्तेजना वेव्हलेन्सवर असणं असं म्हटलंय. इंटरेस्टिंग. आणि यामुळेच आपण महत्वाची कामं टाळतो, पुढे ढकलतो. हे अगदी पटतंय मला. सकाळी उठल्या उठल्या फोन पाहिला की दिवसभर लक्ष लागणं किती कठीण जातं हा अनेकांचा अनुभव असेल. मग आपलं मन आपल्याला काहीतरी कारणं देत राहतं का हे काम टाळण्यासाठी. हो, अगदी. पुस्तकात याला मनाचे सापळे असं म्हटलं आहे. स्टिम्युलेशन ट्रॅप्स. उदाहरणार्थ कसं असतं बघा. हो, अगदी. पुस्तकात याला मनाचे सापळे असं म्हटलं आहे. स्टिम्युलेशन ट्रॅप्स. उदाहरणार्थ कसं असतं बघा. आपल्याला वाटतं, अरे नंतर आरामात कामाला लागेन, फोकस करणं सोपं आहे. हो, वाटतं तर खरं. पण प्रत्यक्षात ते अजून कठीण होत जातं. दुसरं, आपण स्वतःला समजावतो हे काम नंतर केलं तरी चालेल, पण तो नंतर कधी येतच नाही. बरोबर. तिसरं, आपण क्षणिक उत्तेजना म्हणजे एक्साइटमेंट आणि खरं समाधान म्हणजे फुलफिलमेंट यात गल्लत करतो. स्क्रोलिंगने उत्तेजना मिळते, पण कामातून मिळणारं समाधान नाही मिळत. आणि चौथं, सतत काहीतरी महत्वाचं आपल्याकडून सुटतंय की काय अशी भीती वाटते. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणून आपण सतत ऑनलाईन राहतो. हे सापळे तर खूपच ओळखीचे वाटतात. मग या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? लेखक काय ठोस उपाय सांगतात? इथेच ती डोपामाइन डिटॉक्सची कल्पना येते का? बरोबर. डोपामाइन डिटॉक्स म्हणजे काय? तर पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण जाणीवपूर्वक मुद्दामहून बाह्य उत्तेजना कमी करतो, जेणेकरून आपलं मन शांत होईल आणि महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार होईल. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, जी लेखकाने स्वतःच नमूद केली आहे, की डिटॉक्स हा शब्द इथे अगदी शास्त्रीय अर्थाने नाहीये. नाही, बरोबर. म्हणजे आपण शरीरातून डोपामाइन बाहेर काढतोय असं नाही, पण सततच्या उत्तेजनेचा जो प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी हा शब्द वापरलाय. मुद्दा आहे की मेंदूची जी उत्तेजनेप्रती संवेदनशीलता वाढलेली असते ती पुन्हा नॉर्मलवर आणणं. अगदी. सेन्सिटिव्हिटी रिसेट करणं. आणि हे कसं करायचं यासाठी मार्गदर्शिकेत काही पर्याय दिले आहेत. काय पर्याय आहेत? एक आहे 48 तासांचा पूर्ण डिटॉक्स. हा जरा कठीण आहे. 48 तास? हो. यात इंटरनेट, सोशल मीडिया, साखर किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ, अनावश्यक संगीत, व्हिडिओ गेम्स अशा गोष्टी पूर्णपणे टाळायच्या. बापरे. मग करायचं काय? त्याऐवजी शांत चालणे, आपले विचार लिहून काढणे म्हणजे जर्नलिंग, ध्यान करणे, साधं पुस्तक वाचणे, व्यायाम करणे अशा गोष्टी करायच्या. याची तीव्रता कळावी म्हणून पुस्तकात विपश्यना शिबिराचं उदाहरण दिलंय, जिथे 10 दिवस पूर्ण शांतता पाळावी लागते. ओके. दुसरा पर्याय आहे 24 तासांचा डिटॉक्स. हा थोडा कमी वेळ चालतो. आणि तिसरा आहे अंशतः डिटॉक्स, पार्शल डिटॉक्स. म्हणजे नाही, ते सगळंच बंद नाही करायचं, फक्त जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त त्रास देतेय, समजा सतत YouTube बघण्याची सवय असेल तर फक्त ती गोष्ट काही काळासाठी बंद करणं. 48 तास. हे ऐकायलाच खरं तर खूप कठीण वाटतंय. आजच्या काळात आपण इतके जोडलेले असतो सगळ्यांशी. हे खरंच शक्य आहे का? पण ठीक आहे, समजा करायचंच ठरवलं कोणी, तर सुरुवात कशी करायची याची काही पद्धत सांगितली आहे का त्यांनी? हो. पुस्तकात एक 3 पायरी पद्धत सांगितली आहे, जी मला वाटतं बरीच व्यावहारिक आहे. काय आहे ती? आपले अडथळे ओळखा, म्हणजे काय गोष्टी टाळायच्या आहेत, कॅन्स, आणि काय करायला आपल्याला परवानगी आहे, कॅन्स, याची एक यादी बनवा. स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करा की कोणती एक सवय सोडल्यानं सगळ्यात जास्त फरक पडेल. स्वतःला ओळखणं महत्वाचं आहे इथे. अगदी. पायरी 2, घर्षण वाढवा. ॲड फ्रिक्शन, म्हणजे जी सवय मोडायची आहे ती करणं अधिक त्रासदायक किंवा अवघड बनवायचं. उदाहरणार्थ सोशल मीडिया वापरायचा नसेल तर फोन दुसऱ्या खोलीत ठेवा किंवा ॲप ब्लॉकर्स वापरा. पुस्तकात न्यूज फीड इरॅडिकेटर, DF ट्यूब अशी काही नावं दिली आहेत. याउलट जी चांगली सवय लावायची आहे, समजा लिहिण्याची, ती सोपी करा. वर्ड डॉक्युमेंट उघडं ठेवा स्क्रीनवर. अच्छा. लेखकाने स्वतःचं उदाहरण दिलंय की त्याने इंटरनेटचं जे मॉडेम असतं ना, ते स्टोरेज रूममध्ये ठेवून दिलं होतं. हसते. म्हणजे ऑनलाईन जायचं तर उठून जावं लागायचं. बरोबर. खूप कष्ट पडायचे, त्यामुळे आपोआप वापर कमी झाला. इंटरेस्टिंग. आणि तिसरी पायरी? दिवसाची सुरुवात शांततेत करा. सकाळी उठल्याबरोबर फोन किंवा ईमेल तपासू नका. त्याऐवजी एक सकाळची शांत दिनचर्या ठेवा, म्हणजे थोडं ध्यान, स्ट्रेचिंग, जर्नलिंग किंवा दिवसाच्या कामांची फक्त नोंद करणं. यामुळे काय होतं, दिवसाची सुरुवातच कमी उत्तेजनेचं होते. अच्छा.
म्हणजे फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहायचं नाहीये, तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत असे बदल करायचे की सवयी मोडणं कठीण व्हावं आणि चांगली सवय लावणं सोपं व्हावं. हे खरंच महत्वाचं वाटतंय. नक्कीच. विल पॉवर इज फायनाईट. आपल्याला सिस्टीम बदलावी लागते. आणि ह्या डिटॉक्स काळात अजून काही गोष्टी केल्यास फायदा होतो असं लेखक म्हणतो. काय आहेत त्या? एक म्हणजे जेव्हा अस्वस्थ वाटेल किंवा मोह होईल तेव्हा आपल्या भावना लिहून काढा. दुसरं, शांत वेळ मिळाला की आपल्या ध्येयांविषयी, वेळेच्या वापराबद्दल विचार करा. तिसरं, मनातल्या चिंता किंवा समस्या आणि त्यांचे संभाव्य उपाय लिहून काढा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, अनेकदा आपण उत्तेजना का शोधतो? कारण आपल्याला कोणत्या तरी भीतीपासून पळायचं असतं. त्या भीती कोणत्या आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा फक्त सवयी बदलण्याचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा पण भाग आहे. अगदी. ठीक आहे, समजा डिटॉक्स केला, मन शांत झालं, पण त्यानंतर काय? पुन्हा त्याच जुन्या सवयींमध्ये अडकायला नको ना? तो फोकस टिकून कसा ठेवायचा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण डिटॉक्स ही काही जादूची कांडी नाहीये. ती फक्त एक सुरुवात आहे. फोकस टिकवण्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे. त्यासाठी मार्गदर्शिकेत काही गोष्टी सांगितल्या आहेत. काय आहेत त्या? पहिलं म्हणजे दिवसाचं नियोजन. साधं कागद आणि पेन घ्या. रोजची 3 ते 5 महत्त्वाची कामं लिहा. ओके. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम निवडण्यासाठी स्वतःला एक प्रश्न विचारा. जर मला महिन्याभर सुट्टीवर जाण्यापूर्वी आज फक्त एकच काम करायचं असेल तर ते कोणतं असेल? ते काम शक्यतो दिवसाच्या सुरुवातीलाच करावा. हा प्रश्न चांगला आहे प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी. आणि उत्पादकतेसाठी फोकस, सातत्य आणि परिणाम ही 3 सूत्र लक्षात ठेवायला सांगितली आहेत तुम्ही म्हणालात तसं. हो. फोकस, कन्सिस्टन्सी, इम्पॅक्ट. म्हणजे एकाग्रता, नियमितता आणि योग्य कामांची निवड. पण ही एकाग्रता म्हणजे फोकस वाढवायचा कसा? त्यासाठी काही टिप्स आहेत का? हो, त्यासाठी पण काही युक्त्या आहेत. एक, कामाची एक ठराविक वेळ आणि जागा निश्चित करा. जसं लेखक स्टीफन किंग यांचं उदाहरण दिलंय, ते रोज एकाच वेळी एकाच डेस्कवर लिहायला बसतात. सवय लावणं. बरोबर. दुसरं, कामाला सुरुवात करण्यासाठी एक खूण म्हणजे ट्रिगर ठरवा. उदाहरणार्थ चहाचा कप घेऊन डेस्कवर बसणं म्हणजे आता कामाची वेळ झाली. अच्छा. तिसरं, फक्त सुरुवात करा. गेट स्टार्टेड. अनेकदा काय होतं, काम सुरू केल्यावर काही मिनिटातच गती येते आणि आपण फ्लो अवस्थेत जातो. म्हणजे कामात पूर्णपणे रमून जातो. हो, ते जाणवतं कधी कधी. चौथं, अडथळे दूर करा. फोन बाजूला ठेवा, नोटिफिकेशन्स बंद करा. 5वं, शक्य असल्यास सलग काम करा, मध्ये थांबू नका. उदाहरणार्थ 45 मिनिटांचं एक सत्र ठरवा. ओके. आणि इथे अजून एक महत्त्वाची संकल्पना आहे, ओपन विरुद्ध क्लोज्ड सिस्टीम. म्हणजे काय? ओपन सिस्टीम म्हणजे ईमेल, सोशल मीडिया, वेब ब्राउझर, जिथे सतत नवीन माहिती येत राहते, कामाला अंत नसतो आणि आपलं लक्ष विचलित होण्याची शक्यता खूप जास्त असते. बरोबर. क्लोज सिस्टीम म्हणजे वर्ड डॉक्युमेंट, एक्सेल शीट किंवा कोणतंही असं ॲप्लिकेशन जिथे बाहेरून येणारे अडथळे कमी असतात आणि आपण फक्त त्या एका कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. अच्छा, म्हणजे दिवसाची सुरुवात शक्यतो क्लोज्ड सिस्टीमने करायची. ईमेल किंवा व्हॉट्सॲप उघडण्याऐवजी थेट आपल्या मुख्य कामाच्या फाईलवर किंवा ॲपवर जायचं. अगदी. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर असं केल्याने आपण दिवसाच्या सुरुवातीलाच त्या अतिउत्तेजनेच्या चक्रात अडकत नाही. आपण शांत आणि केंद्रित राहू शकतो. हे महत्वाचं आहे. पण समजा हे सगळं करूनही कधीतरी पुन्हा जुन्या सवयी लागल्याच, म्हणजे रिलॅप्स झालाच, तर काय करायचं? पुस्तकात म्हटलं आहे की हे होणं अगदी स्वाभाविक आहे. कोणीही परफेक्ट नसतं, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी काय चुकलं याची फक्त नोंद घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. जागरूकता महत्वाची आहे. जस्ट नोटीस अँड रिडायरेक्ट. ओके. आणि हे टाळण्यासाठी काही दीर्घकालीन उपाय आहेत का? म्हणजे रिलॅप्स होऊ नये यासाठी? काही धोरणं सांगितली आहेत. 1. संभाव्य अडथळे ओळखून त्यासाठी आधीच एक पर्यायी योजना तयार ठेवा. म्हणजे मला माहिती की संध्याकाळी थकण्यावर फोन बघायची इच्छा होते, तर त्यावेळी मी काय करेन? काही धोरणं सांगितलीत. दुसरं, रोज सहज पाळता येईल अशी सोपी टिकाऊ दिनचर्या, सस्टेनेबल सिस्टम तयार करा. खूप कठीण नियम नकोत. काही धोरणं सांगितलीत. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, डोपामाइन, जे आपल्याला भविष्यातल्या बक्षिसाकडे नेते, त्याच्या पलीकडे जाऊन इथे आणि आत्ता समाधान देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. इथे आणि आत्ता समाधान देणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणत्या?
याला मदत करणारे काही नैसर्गिक केमिकल्स आपल्या शरीरातच असतात, जसं एंडॉर्फिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, आणि त्या मिळवण्यासाठी मार्गदर्शिकेत काही गोष्टी सांगितल्या आहेत. ध्यान करणं, श्वासावर किंवा आपल्या इंद्रियांवर लक्ष केंद्रित करणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम, सजगतेने, माइंडफुलनेसने काही करणं. उदाहरणार्थ, जेवताना हळू आणि चवीवर लक्ष देऊन जेवणं, शांतपणे चालायला जाणं, आजूबाजूच्या निसर्गाचं निरीक्षण करणं, आपल्या जवळच्या माणसांशी समोरासमोर लक्ष देऊन बोलणं, डीप सोशल इंटरॅक्शन्स. आणि गंमत म्हणजे कंटाळा येणं सुद्धा, बोर्डम, काहीही न करता शांत बसणे. कंटाळा येणं फायद्याचं. हो, कारण यामुळे मनाला जी सतत उत्तेजना शोधायची सवय लागलेली असते ती कमी होते, मन शांत राहायला शिकतं. या सगळ्या सवयी रुजवण्यासाठी 30 दिवसांचं आव्हान घेऊन बघायला हरकत नाही, असं लेखक सुचवतो. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून असं स्पष्ट दिसतंय की आपल्या आजूबाजूच्या जगातली जी अतिउत्तेजना आहे ती नकळतपणे आपल्या फोकसवर आणि आपली ध्येय गाठण्याच्या क्षमतेवर परिणाम करतेय. अगदी. पण चांगली गोष्ट ही आहे की जाणीवपूर्वक उत्तेजना कमी करून, म्हणजे डिटॉक्स करून आणि काही सवयी बदलून आपण पुन्हा नियंत्रण मिळवू शकतो. या मार्गदर्शिकेतला एक महत्त्वाचा विचार मला खूप भावला, तो म्हणजे आपलं लक्ष आपण स्वतः नियंत्रित करायचं की ते बाह्य गोष्टींना घेऊन द्यायचं, ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, क्षणिक उत्तेजना म्हणजे खरं समाधान नव्हे. खरं समाधान कदाचित शांत, एकाग्र कामातून आणि वर्तमानात जगण्यातून जास्त मिळतं. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार किंवा एक प्रश्न म्हणूया. आपल्या रोजच्या धावपळीत अशा कोणत्या नकळत घडणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयांपासून, खऱ्या समाधानापासून दूर नेत आहेत, आणि त्याबद्दल आपण जाणीवपूर्वक काय बदल घडवू शकतो यावर नक्की विचार करायला हवा.